नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. नवीन असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि असेच आनंदाने आमच्यासोबत शिकण्यासाठी बेल आयकॉनचं बटन जरूर दाबा, तरच आमच्या सगळ्या व्हिडिओजचे नोटिफिकेशन आपल्याला मिळणार आहेत. चला तर मित्रांनो, आज काहीतरी नवीन शिकूयात. नमस्ते मित्रांनो, SSK दर्शन अकॅडमी आपल्या आवडत्या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बघत आहोत 9th स्टँडर्डचा जो फर्स्ट चॅप्टर आहे लॉ ऑफ मोशन, या चॅप्टरशी रिलेटेड थर्ड पार्ट आपण इथे बघत आहोत. पार्ट फर्स्ट आणि सेकंड मी ऑलरेडी घेतलेला आहे, त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आहे, कृपया ती फॉलो करावी. आणि महत्त्वाचं म्हणजे या चॅप्टरशी रिलेटेड जी काही वोकॅब्लरी आहे ती मी SSK सायन्स वर्ड मिनिंग इन मराठी हा जो चॅनल आहे त्या चॅनलवर दिलेली आहे. कृपया ती फॉलो करा आणि त्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, कारण हेच वर्ड्स असतात, हीच वोकॅब्लरी असते, पुढे कंटिन्यू असते. तुम्हाला 12th अगदी हेच तुम्हाला चॅप्टर असतात, फक्त अपडेटेड फॉर्ममध्ये असतात. आणि मित्रांनो, तुम्हाला जर ग्रामर हवं असेल अगदी सहज सोप्या भाषेमध्ये मी ते घेतलेलं आहे. 10th 12th ग्रामर, अगदी टेन्सेस वगैरे तुम्हाला सहज समजणार आहे. तुम्ही फक्त फॉलो करा. आपली इंग्लिश ग्रामर लिंक नावाने दिलेली आहे खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये, ती लिंक फॉलो करा आणि बघा, खूप सहजपणे मी ग्रामर दिलेलं आहे, आपल्याला ते समजणार आहे. आणि बाकीचंही आहे, पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह सगळे आहेत त्याच्यामध्ये, पॅसिव्ह वॉइस ॲक्टिव्ह वॉइस सगळं घेत आहेत, तर आपल्याला सहज समजणार आहेत, ग्रामरही आपलं क्लिअर होणार आहे. चला तर सुरू करत आहोत पार्ट थर्ड. मित्रांनो, आता थोडं आपण फास्ट जाऊयात, कारण सिलेबस खूप वास्ट आहे आणि इतकं हळू जाणं आपल्याला पॉसिबल पण नाही आहे. तर आपण काय करूयात, हे बघा मित्रांनो, हे तर तुम्हाला येतच असणार आहे, पण आता आलेलं आहे यामध्ये म्हणून मी घेत आहे, नाहीतर हे तुम्हाला आत्तापर्यंत यायलाच हवं, कारण तुम्ही 9th आलेले आहात, त्यामुळे मी हे शॉर्टमध्ये घेणार आहे, अगदी तुम्हाला समजण्यासाठी फक्त. हे बघा कसं असतं, आजपर्यंत ग्राफ प्लॉट करणं, आता ग्राफ प्लॉट तर तुम्हाला करताच आला पाहिजे. आता बघा, कोणतीही गोष्ट तुम्हाला ज्यावेळेस मांडायची असते मित्रांनो, तर ती कशा थ्रू मांडली जाते, अशी ग्राफ आलेखाच्याद्वारे ती मांडली जाते. मग आता आलेख कसा असतो, आता इथे बघा, हा जो आलेख आहे हा कशाचा दिलेला आहे, याला ग्राफ म्हणतात. डिस्टन्स टाईम ग्राफ आहे हा, म्हणजे अंतर आणि कालाचा ग्राफ आहे. पण कसा आहे, युनिफॉर्म मोशनचा आहे. युनिफॉर्म मोशनचा आहे म्हणजे काय, एक समान गतीसाठी आहे. आता महत्त्वाचं म्हणजे मुलांनो, हे तुम्हाला माहीत पाहिजे युनिफॉर्म म्हणजे काय. आता हे ऑलरेडी आपण शिकलेलो आहोत पार्ट फर्स्टमध्ये. म्हणजे जर एखादी वस्तू समान कालावधीमध्ये एखादं ऑब्जेक्ट जर इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वल डिस्टन्स कव्हर करत असेल तर त्याला युनिफॉर्म मोशन म्हणतात, बरोबर ना. हेच आपण शिकलो ना. म्हणजे एखादी वस्तू समान कालावधीमध्ये समान अंतर जर कापत असेल तर तिला काय म्हणतात, युनिफॉर्म मोशन असं म्हटलं जातं. तर हे आपण एक्झाम्पल्स आपण यामध्ये बघितलं होतं, कोण युनिफॉर्म मोशनमध्ये आहे कोण नाही, हे आपण बघितलं होतं, समजलं ना. आता हे युनिफॉर्म मोशनमध्ये म्हणजे आता याच्यामध्ये जर दिलेलं आहे तुम्हाला, तर काय दिलेलं असतं बघा. जर तुम्हाला काढायला आला तर 3 मार्क्सला 5 मार्क्सला, तर मला माहीत नाही ॲक्च्युली कोण, पण 3 मार्क्सपर्यंत वगैरे येतो. ग्राफ तसा दिलेला नाही आहे, पण आलाच तर बघा. आता बघा, टाईम आणि डिस्टन्स आहे, किंवा तुम्हाला माहीत असणं फार महत्त्वाचं आहे ग्राफ कसा काढतात, कारण ही बेसिक गोष्ट आहे, बेसिक कॉन्सेप्ट आहे, ही माहीत असणं फार महत्त्वाचं आहे. बघा आता टाईम आणि डिस्टन्स, कारण दिलेलाच कशाचा आहे, डिस्टन्स आणि टाईमचा काय आहे, युनिफॉर्म आहे, म्हणजे समान आहे, हे तर तुम्हाला समजलं ना, एक समान आहे. यामध्ये काय असणार आहे की इक्वल टाईम इंटरवलमध्ये, म्हणजे एक समान कालावधीमध्ये एक समानच अंतर पार केलेलं असेल, हे आपल्याला कळतं आहे, बरोबर ना. म्हणजे हा ग्राफ त्याचा असणार आहे. मग आता बघा, इथं काय दिलेलं आहे त्यांनी, टाईम आणि डिस्टन्स. बघा, टाईम काय दिलेला आहे, टाईम हा सेकंड्समध्ये दिलेला आहे, डिस्टन्स हे मीटरमध्ये दिलेलं आहे. आता कशातही असू शकतं, टाईम हा मिनिटमध्ये असू शकतो, डिस्टन्स हा आणखी किलोमीटरमध्ये पण असू शकतो, डिपेंड, काही देऊ शकतील ते. पण इतकं माहीत पाहिजे आपल्याला का युनिफॉर्ममध्ये काय असणार आहे, सेमच असणार आहे, दोन्ही पण इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वलच डिस्टन्स कव्हर झालेला असणार आहे. मग आता बघा, 0 सेकंड्सला 0 0च असणार आहे. आता हे 0 बेसिक असतं, ते बेसिक घेतलेलं आहे त्यांनी, 0 0ला 0 0च आहे. मग आता 10 सेकंदला ही किती गेली, जी काही कार असेल, जो काही व्यक्ती असेल, जो काही असेल ती किती गेली, 15 मीटर चालली. मग 20 सेकंदला किती गेली, म्हणजे मध्ये किती सेकंदचं अंतर पडलं, 10 सेकंदचं अंतर पडलं, त्याच्यात किती गेली, ही 30 मीटर गेली, म्हणजे किती मीटर चालली, 15 मीटर जास्त चालली ती, बरोबर ना. मग परत 10 सेकंदाने आणखी 20 नंतर 10 30 सेकंदाने आणखी किती गेली, 45 मीटर गेली, म्हणजे परत ती 15 मीटरच चालली. लक्षात आलं, म्हणजे ती कार असेल किंवा तो व्यक्ती असेल, तो किती चालला, परत 15 मीटरच चालला. म्हणजे तो कसा चालतोय, इक्वलच चालतोय. लक्षात आलं ना, इक्वल टाईम इंटरवलमध्ये इक्वलच तो काय होत आहे, चालत आहे. इथपर्यंत समजलं ना. 40ला किती गेली, 60, म्हणजे 45 नंतर 60, परत 15 डिस्टन्सच चालला, तो 15 मीटरच चालला. 50 नंतर 50 सेकंदला 75, 60 सेकंदला 90, म्हणजे 15 मीटर तो प्रत्येक 10 सेकंदाला कव्हर करतोय. म्हणजे सेम टाईम इंटरवलमध्ये सेम
डिस्टन्स तो काय करत आहे, कव्हर करत आहे. म्हणजे हे आपल्याला बघून समजलं का काय असणार आहे, युनिफॉर्म मोशन असणार आहे. किंवा तुम्हाला नुसतं इतकंच दिलेलं असेल आणि विचारलं जाईल युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म आहे. आता हे बघून तर तुम्हाला समजलं पाहिजे. मग हा युनिफॉर्म आहे, समजलं ना युनिफॉर्म कसं ओळखायचं ते. आता त्याचं ग्राफ प्लॉटिंग आपण शिकणार आहोत मित्रांनो. आता ग्राफ काय असतो माहिती का मित्रांनो, ग्राफ हा एक आलेख असतो, बरोबर ना. आणि या आलेखामध्ये कोणत्याही दोन गोष्टींमधला संबंध शो केला जातो. म्हणजे त्यांच्यामध्ये कशी ग्रोथ होत गेली हे त्यांच्यामध्ये काय दाखवलं जातं, हे अशा एका ग्राफ म्हणजे अशा एका आकृती संबंधातून ते दाखवलं जातं. इथपर्यंत समजलं ना तुम्हाला, त्यासाठी असतो ते. आता इथे काय सांगितलेलं आहे बघा, द फॉलोइंग टेबल शोज द डिस्टन्स कवर्ड बाय द कार. एक कार दिलेली आहे आणि ती फिक्स टाईम इंटरवल मध्ये काय करत आहे की इतकं अंतर ती कव्हर करत आहे. ड्रॉ ग्राफ ऑफ डिस्टन्स अगेन्स्ट द टाईम. ते म्हणतात की एक ग्राफ तुम्हाला ड्रॉ करायचा आहे, कशाचा, डिस्टन्सचा, कशाच्या अगेन्स्ट, टाईमच्या अगेन्स्ट, बरोबर ना. यांचा संबंध दाखवायचा आहे. आणि टेकिंग टाईम अलॉंग एक्स ॲक्सिस, त्यांनी ऑलरेडी सांगितलेलं आहे की टाईम कुठे घ्यायचा आहे, एक्स ॲक्सिसला घ्यायचा आहे. आणि डिस्टन्स अलॉंग वाय ॲक्सिस, डिस्टन्स हे वाय ॲक्सिसला घ्यायचं आहे. नसेल दिलं तर आपण करायचं असतं, समजलं. आता बघा मित्रांनो, हे कसं असतं ग्राफ. आता हा बघा, हा जो आहे तो बघा, ग्राफ हा कशावर काढतात मित्रांनो, ग्राफ हा आपल्या नोटबुकवर काढतात का, नाही. ग्राफ कुठे काढला जातो, ग्राफ पेपरवरच काढला जातो. आता हा ग्राफ पेपर आहे, आता मी तुम्हाला दाखवते कसं असतं बघा. ग्राफ पेपर हा असा असतो, बरोबर ना. आता तुमच्याकडे बघा ते मोठे पण मिळतात. आता माझ्याकडे जो आहे तो मी तुम्हाला शो करत आहे. आता बघा ग्राफ पेपर हा कसा असतो, हे असं असतं. त्यामध्ये हे जे डिस्टन्स असतं ना मित्रांनो, थोडं फास्ट समजून घ्या आणि तुम्हाला माहीत आहे, पण आता मी थोडक्यात तुम्हाला समजत आहे. बघा आता हे जे डिस्टन्स असतं ना, हे बघा, हे 1 सेंटीमीटरचं असतं. किती असतं, 1 सेंटीमीटर. म्हणजे हा जो बॉक्स आहे, हा बॉक्स कितीचा आहे, 1 सेंटीमीटरचा. दिसतोय का या ठिकाणी बघा. हा आता इथे तुम्हाला मला शो नाही करता येणार म्हणून मी ग्राफ पेपर घेतलेला आहे, कारण खूपच छोटा आहे, ते डोळ्यांना दिसत पण नाही आहे. लक्षात आलं. मग आता ह्या एका सेंटीमीटरमध्ये किती लाईन्स येतात बघा, 1 2 3 4 5 आणि 5 नंतर बघा एक डार्क लाईन येते, समजलं ना. मग परत 1 2 3 4 5 परत काय येते, डार्क लाईन येते. म्हणजे 1 सेंटीमीटरच्या याच्यामध्ये 4 बॉक्स बनतात असे छोटे. हे तर समजलं. या ठिकाणी हा असतो ग्राफ पेपर, हा असतो ग्राफ. आणि याच्यामध्ये काय करायचं असतं, आपल्याला नोट करायचा असतो, तो ग्राफ आपल्याला काढायचा असतो. हा असतो एक्स ॲक्सिस आणि हा असतो वाय ॲक्सिस, समजलं. आता बघा ग्राफ काढताना आपल्याला काय लागतं, एक एक्स ॲक्सिस लागतो आणि एक वाय ॲक्सिस लागतो. आता एक्स ॲक्सिस काय असतो माहिती का मित्रांनो, ही एक हॉरिझॉन्टल लाईन असते. काय असते, अशी एक हॉरिझॉन्टल लाईन काढायची असते. ती कशी जाते, लेफ्ट टू राईट जात असते किंवा राईट टू लेफ्ट येत असते. आणि ही जी व्हर्टिकल लाईन असते ना मित्रांनो, ही उभी, ही कुठे जात असते, व्हर्टिकल लाईनला नेहमी वाय ॲक्सिस असतो, हॉरिझॉन्टल लाईनला नेहमी एक्स ॲक्सिस असतो. हे नेहमी लक्षात ठेवायचं. हा एक रूल बनवून ठेवलेला आहे, बरोबर ना. वाय ॲक्सिस कुठं असणार आहे, आपल्या व्हर्टिकल लाईनला, हॉरिझॉन्टल लाईनला एक्स ॲक्सिस असतो. मग तो घेतला आपण, तो कुठे जात असतो, व्हर्टिकल टॉप टू बॉटम आणि बॉटम टू टॉप असा जात असतो. तर आपण इथे प्लॉट करून घेऊयात. बघा आता या ठिकाणी आपण ड्रॉ करून घेतलेला आहे एक्स ॲक्सिस वाय ॲक्सिस. तुम्हाला दिसतो आहे का, बघून घ्या एकदा. नंतर काय करायचं मित्रांनो, हे लक्षात ठेवा, तुम्हाला युनिफॉर्म मोशनमध्ये जर दिलेलं असेल तर तुम्ही एक्स ॲक्सिसवर आहे, कारण युनिफॉर्म मोशन आहे ती, बरोबर ना. यामध्ये सगळं एक समान आहे. त्यामुळे तुम्ही काय करायचं, जी आहे ना एक्स ॲक्सिसवर ती व्हॅल्यू आहे तशाच तुम्ही पुट केला तरीही चालतात. बघा यांनी काय केलेलं आहे, 0. आता 0 हा जो आहे ना, हा कुठे लिहायचा असतो माहिती आहे, एक्स ॲक्सिस आणि वाय ॲक्सिस ज्या ठिकाणी इंटरसेक्ट करतात म्हणजे एकमेकींना भेटतात येऊन ज्या पॉईंटवर, तिथे काय द्यायचं आहे, 0 नंबर द्यायचा असतो. त्यानंतर बघा आता त्यांनी काय केलेलं आहे, 1 सेंटीमीटरला. आता हे डिस्टन्स आपण सेकंड्स कशामध्ये काउंट केलेलं आहे, 1 सेंटीमीटरला काउंट केलेलं आहे. बघा आता ग्राफ तर आपला तितकाच आहे, या ग्राफमध्येच आपल्याला बसवायचं आहे. मग बघा 10 20 30 40 50 60 70 80 70पर्यंत आहे ना, त्याच्यापेक्षा थोडंसं एक जास्त घ्यायचं असतं, 80पर्यंत. आणि नंतर काय करायचं आहे, वाय ॲक्सिसला मित्रांनो असं घ्यायचं असतं. आता तुम्ही जर डायरेक्ट असं घेताल ना मित्रांनो, 15 30 45 आणि डायरेक्ट त्याच पॉईंटवर करत जातं, तर कोणताही ग्राफ तुमचा काय येणार आहे, डायरेक्ट असा युनिफॉर्मच येऊन जाईल. तर आपल्याला तसं करायचं नाही, थोडेसे वेगळे डिस्टन्स घ्यायचे असतात. पण असे डिस्टन्स घ्यायचे असतात की या ग्राफवर पण ते बसले पाहिजेत, आपल्याला काढायला पण सोपे गेले पाहिजेत आणि प्रत्येक याची व्हॅल्यू मॅच झाली पाहिजे. आता बघा 1 सेंटीमीटरमध्ये किती लाईन्स आहेत, 10 लाईन्स. मग अशी काही व्हॅल्यू आपल्याला इथं पुट करायची आहे की ती 10 लाईन्समध्ये ती व्हॅल्यू समान दिली गेली पाहिजे. आता बघा इथं 15 आहे ना, पहिलं तर 15 कशाच्या आत येऊ शकतं, 20च्या आत बसू शकतं. आणि 20 जर आपण इथे घेतलं तर ह्या 10 लाईन्सची प्रत्येकाची व्हॅल्यू किती सेम येऊ शकते का, किती व्हॅल्यू येणार, प्रत्येक लाईन्सची व्हॅल्यू येणार 2 2 2.
बरोबर ना. म्हणजे आपल्याला ग्राफ प्लॉट करण्यासाठी कसं जाईल, इझी जाईल, बरोबर ना. हीच जर व्हॅल्यू आपण मध्येच अशी काहीतरी वेगळी घेतली, 15 आहे आता मध्येच 70 वगैरे घेतली, तर मग ती पॉईंटमध्ये प्रत्येक लाईन्सची व्हॅल्यू, म्हणजे ही जी लाईन आहे प्रत्येक हिची व्हॅल्यू पर पॉईंटमध्ये जाईल. लक्षात आलं ना. असं नाही करायचं, आपल्याला एकदम इव्हन नंबरमध्ये येईल अशा पद्धतीनं काय करायचं आहे, या प्रत्येक लाईनला व्हॅल्यू द्यायची आहे, जेणेकरून आपल्याला ग्राफ प्लॉट करणं इझी जात असतं. समजलं. या ठिकाणी मग आपण किती घेतली, 20, 40, 60, 80, 20च्या अंतरावर घेतली आणि कुठपर्यंत 105 पर्यंत आहे ना. मग 105 पर्यंत आहे तर मग आपण कितपर्यंत घेऊ शकतो, 120 घेऊ शकतो, इथपर्यंतही चालतो आपला. हे 140 नाही घेतलं असतं तरी चाललं असतं, कारण आपल्याला व्हॅल्यू कुठपर्यंत काढायची आहे, फक्त 105 पर्यंतच काढायची. समजलं या ठिकाणी. आता बघा मित्रांनो, महत्त्वाचं काय असतं, आता ही कशाचा ग्राफ आहे हे समजण्यासाठी त्या एक्स ॲक्सिसला नाव द्यायचं खाली. हा कशाचा एक्स ॲक्सिस काय आहे, टाईम आहे. टाईम हा कशात आहे, सेकंड्समध्ये, हे नाव लिहून द्यायचं इथे. आता माझ्या याच्यावर पेन्सिलमुळे दिसणार नाही, पेन वापरला तर मी दिसेल, पण ग्राफला पेन वापरत नाही, पेन्सिलच यूज करतात शक्यतो, म्हणून मी तुम्हाला पेन्सिल दाखवत आहे. पण याला पेन्सिल पण कशी वापरायची असते मित्रांनो, माझी थोडीशी जाड आहे, ती एकदम लेड पेन्सिल नसते का पॉईंटवाली, बघा इतक्या छोट्या याच्यावर एकदम नुसता पॉईंट बसतो, डार्क असते ती HBची पेन्सिल तुम्ही वापरत जा, ते नोट करत जा, त्याने जास्त व्यवस्थित होत जातं. आता बघा हा जो आहे हा डिस्टन्सचा आहे, मीटरमध्ये घेतलेला आहे आपण, वाय ॲक्सिस हा इथे नोट करून घ्यायचा, जेणेकरून हा ग्राफ कोणी बघितला तरी समजतं की हा टाईम आणि डिस्टन्सचा ग्राफ आहे. समजलं या ठिकाणी. दुसरा एक महत्त्वाचा पार्ट मित्रांनो, आपण सगळ्यात महत्त्वाचं काय केलं पाहिजे, ग्राफवर स्केल मेन्शन केलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं आहे. हा स्केल मेन्शन करणं म्हणजे याचं प्रमाण देणं, की काय आहे हे तर समजलं पाहिजे ना, काय केलेलं आहे. मग काय सांगायचं इथं, एक्स ॲक्सिसवर आम्ही काय केलेलं आहे, 1 सेंटीमीटरला किती घेतलेलं आहे, तर 10 सेकंड्स. इथे काय लिहायचं, मग आपण किती घेतलेलं आहे, 1 सेंटीमीटरला 10 सेकंड्स घेतलेले आहे, मग इथे काय लिहायचे, 10 सेकंड्स. आणि वाय ॲक्सिसवर 1 सेंटीमीटरला आपण किती घेतलेलं आहे, 20 मीटर घेतलेले आहे. किती घेतलेले आहे, 20 मीटर. ते इथं आपण मेन्शन करायचं, 20 मीटर. बघा मित्रांनो, आता या ठिकाणी आपण सगळं मेन्शन केलेलं आहे. आता मी पेन यूज करत आहे, कारण आपल्याला पेन्सिलने दिसत नाही आहे, आपण पेन्सिलच यूज करायची आहे, डार्क पेन्सिल, लेड पेन्सिल. बघा या ठिकाणी डिस्टन्सचा मीटरमध्ये, टाईमचा सेकंदमध्ये, त्यानंतर ही स्केल आपण मेन्शन केलेली आहे. आता आपल्याला ग्राफ प्लॉट करणं शिकायचं आहे, ते फार महत्त्वाचं आहे. बघा फर्स्ट जो पॉईंट असतो तो काय आहे, 0, 0, म्हणजे ज्या पॉईंटवर वाय आणि एक्स ॲक्सिस इंटरसेक्ट होतात तो पॉईंट कोणता असतो, 0, 0 असतो, तो आपण इथे मेन्शन केलेला आहे. मित्रांनो आता बघा या ठिकाणी सेकंड काय दिलेलं आहे इथे, त्यांनी टाईम इन सेकंड्समध्ये 10, म्हणजे 10 या सेकंदाला, म्हणजे ह्या फर्स्ट 10 सेकंदला आपण कितीला घेतलेला आहे, 1 सेंटीमीटरला तो घेतलेला आहे. त्या पॉईंटला कुणासोबत डिस्टन्स किती कवर केलेला आहे, त्या कारणे 15 मीटर. त्या पॉईंटला किती केलेलं आहे, 15 मीटर. मग काय करायचं आहे, आता हे बघा हा एक्स ॲक्सिस आहे ना, मग 15 मीटर. आता प्रत्येक लाईनची व्हॅल्यू किती झालेली आहे मित्रांनो, 2 झालेली आहे, बरोबर ना. ही व्हॅल्यू तर 2 झालेली. मग आपल्याला कळतं आहे 2 व्हॅल्यू म्हटल्यानंतर 10 व्हॅल्यू, तर ही जी डार्क लाईन दिसते बघा या ठिकाणी, आपल्याला दिसत आहे का, आपल्यासमोर ग्राफ असू द्यात म्हणजे आपल्याला खूप व्यवस्थित दिसणार आहे. बघा 2 करून 10 इथं होणार आहे, बरोबर ना. मग नंतर 12 या लाईनला होणार आहे, नंतर पुढे काय होणार आहे, 14 या लाईनला होणार आहे, आणि इथे काय होणार आहे, 15. एकदम लाईट, हे बघा या ठिकाणी 15 होणार आहे. इथं पॉईंट करायचं, एकदम नॉट, फक्त असा पॉईंट करायचा आणि त्याच्याभोवती काय करायचं, असं सर्कल करायचं, म्हणजे तो पॉईंट तुमचा तिथे काय झालेला आहे, प्लॉट झालेला आहे. समजलं या ठिकाणी. आता बघा मित्रांनो, पुढे आता काय दिलेलं आहे, थोडं फास्ट घेऊयात, आता खूप इझी आहे. 20ला किती दिलेलं आहे, 30 डिस्टन्स आहे. आता बघा 20 सेकंड्सला किती गेलेलं आहे, 30 गेल्यानंतर मग आता किती होणार, 30 मला 20च्या पुढे जाणार, बरोबर ना. 20च्या पुढे गेल्यानंतर 30 किती होणार, या प्रत्येक लाईन्सची व्हॅल्यू 2 आहे ना, मग 22, 24, 26, 28 आणि इथे काय होणार, 30 होणार, बरोबर ना. ही जी डार्क लाईन आहे इथे काय होणार, 30. फक्त नॉट असा पॉईंट करायचा आणि त्याच्याभोवती, समजण्यासाठी, नाही तर तुम्हाला ते समजणारही नाही कुठे पॉईंट केला, म्हणून ते सर्कल करायचं आहे त्याच्याभोवती. आता बघा पुढे काय आहे, 30ला 45 आहे. आता 30ला 45 आहे, तुम्ही करू शकता. आता बघा इझी आहे, 30ला 45. आता इथे झाला आपला 40, हा बघा इथे एक्स ॲक्सिसचा 30 आणि वाय ॲक्सिसचा 40, एक्स ॲक्सिसचा 30, वाय ॲक्सिसचा 40. इथे आलो आपण, इथे झाला 40. मग 45 कुठे येणार, इथे फर्स्ट लाईन जी असणार आहे ती काय, 42. फर्स्ट लाईन 42, सेकंड लाईन 44 आणि त्याच्यामध्ये थोडासा मग इथे 45 आलं लक्षात, आणि इथे त्याच्याभोवती सर्कल. पुढचा पॉईंट आहे 40ला 60, म्हणजे हे दिसतंय ना या ठिकाणी बघा, आता 40ला 60 आहे, म्हणजे 40 एक्स ॲक्सिसला, म्हणजे 40 पॉईंटला 40 टाईम सेकंदला 60 आहे, म्हणजे एक्स ॲक्सिस 40 आहे. मग एक्स ॲक्सिसच्या 40वर आलो, वर गेलो असं वाय ॲक्सिसपर्यंत, तो किती आहे, 60 कुठे दिसतो आपल्याला, इथे दिसला, म्हणजे हा 40, हा 60,
इथे काय केला, एक पॉईंट नोट केला आपण, केला प्लॉट. आता पुढचा बघा मित्रांनो, काय आहे पुढचा पॉईंट, 50-75 म्हणजे एक्स ॲक्सिसला 50 सेकंड्सला, एक्स ॲक्सिसचा 50 सेकंड्स आणि वाय ॲक्सिसचा कोणता आहे 75. मग 50 सेकंड्स आहे, वाय ॲक्सिसचा 75 म्हणजे आपण 60च्या पुढे पुढे गेलो, बरोबर ना. 60च्या पुढे पुढे गेल्यानंतर 2 लाईन्स, ह्या 60च्या पुढे 2 लाईन्सनी 70 इथे होणार आपला, बरोबर ना. मग त्याच्या पुढे एक लाईन 72, एक लाईन 74 आणि त्याच्यामध्ये काय होणार 75. समजतंय ना आपल्याला, समजतंय ना. बघा या ठिकाणी 60च्या नंतर पुढे 5 लाईन 70, त्यानंतर एक लाईन पुढे 72, दुसरी लाईन 74 आणि त्याच्यामध्ये 75. एकदम छोटंसं करावं लागणार आहे आपल्याला. माझ्याकडे पेन जाड आहे, तुमची लेड पेन्सिल तर खूप बारीक असते, एकदम पॉईंटवर होईल ते तिथे. बघा पुढचं आहे 60-90 म्हणजे एक्स ॲक्सिसवरचा 60 आणि पुढे गेल्यानंतर वाय ॲक्सिसवरचा 90. मग वाय ॲक्सिसवर 80 इथे आहे, बरोबर ना. मग त्याच्यापुढे 2 लाईन्स करून 90 इथे होणार आहे, बरोबर ना. मग इथे आपण काय केला, पॉईंट केला आणि त्याच्याभोवती सर्कल केला. त्यानंतर 70, लास्ट काय 70ला 105. मग 70 एक्स ॲक्सिसवरचा 70, एक्स ॲक्सिसवरचा 70 घेतला, गेलो असं वाय ॲक्सिसपर्यंत गेलो, इथे आला 100 आणि 100 नंतर 105 म्हणजे एक लाईन झाली 102, एक लाईन झाली त्याच्या पुढची 104 आणि त्याच्यानंतर हाफ लाईनमध्ये पुढे 105 प्लॉट केला पॉईंट. आता मित्रांनो हा काय तयार झालेला आहे आपला. आता हे सगळे पॉईंट्स आपण प्लॉट केलेले आहेत जे त्यांनी दिलेले आहेत. आता हा ग्राफ युनिफॉर्म आहे की नॉन युनिफॉर्म हे ग्राफ काढल्यानंतरच आपल्याला समजणार आहे. बघा सगळे पॉईंट्स कसे आले, एका लाईनमध्ये आले, त्याशी स्केल घ्यायची आणि काय करायचे, एकदम व्यवस्थित जॉईन करून घ्यायचे. तुम्ही पेन्सिलने करणार आहात असं, बघा समजलं. अशा पद्धतीने ते काय करायचे असतात, काढून घ्यायचे असतात. हा झाला तुमचा ग्राफ. हा का थोडासा पुढे जास्त काढायचा असतो आणि त्याला पुढे काय करायचं असतो, ॲरो द्यायचा असतो, जेणेकरून हा या दिशेने जाता हे पण समजतं आणि याचा एंड इथे झालेला आहे हे पण समजतं. आता बघूयात मित्रांनो आपण हा नॉन युनिफॉर्म बघूयात. आता तोच आहे, डिस्टन्स आणि टाईमचाच आहे पण नॉन युनिफॉर्मचा आहे. तुम्हाला विचारलं जाईल, हा असा काढायला विचारला जाऊ शकतं किंवा नुसता देऊन किंवा ग्राफ देऊन विचारला जाऊ शकतो, डिपेंड ते कसंही देऊ शकतात. आता बघा यामध्ये कसं असतं, अगोदर नॉन युनिफॉर्म मोशन काय असते हे माहीत असणं महत्त्वाचं आहे. ते पार्ट फर्स्ट वगैरेमध्ये आपण शिकलो, पण तरी एक सांगते मी थोडक्यात की इक्वल टाईम इंटरवल हे नेहमी लक्षात ठेवायचं की नॉन युनिफॉर्ममध्ये काय असतं, टाईम इंटरवल हा इक्वलच असतो. म्हणजे बघा 5 सेकंद, 10 सेकंद, 15 सेकंद, 20 सेकंद म्हणजे प्रत्येकानंतर किती सेकंद, बरोबर एकमेकांमध्ये किती सेकंद, 5-5 सेकंदाचं अंतर पडतं. म्हणजे टाईम इंटरवल हा इक्वल आहे, पण कवर केलेलं डिस्टन्स मात्र अनइक्वल आहे. बघा इथं पहिलं किती केलं, 7 केलं, नंतर 12 केलं, नंतर 20 केलं, नंतर 30 केलं, असं काही आहे का फिक्स का तितकंच करायला पाहिजे. 5-7 किती त्यांच्यामध्ये डिस्टन्स पडतं आहे, समजलं ना. किती मीटर जातात, कधी कमी जातात, कधी जास्त जात आहेत. म्हणजे काय, इक्वल टाईम इंटरवलमध्ये डिस्टन्स कसं कव्हर होतं, अनइक्वल होतं आहे, त्यावेळेस काढायचा हा ग्राफ आहे. सेम तसंच प्लॉटिंग आहे, करून घ्यायचं आहे. इथे स्केल मेन्शन करायचं आहे वर. तुम्ही स्केल कसं मेन्शन करताला तर ते सांगते, अगोदर हे प्लॉट करून घ्या. आता बघा एक्स ॲक्सिस आपण प्लॉट करून घेतलेला आहे. व एक्स ॲक्सिसवर मी तुम्हाला सांगितलं ना, एक्स ॲक्सिस आहे असाच प्लॉट करून घ्यायचा असतो. त्याच्यानंतर हा जो व्हर्टिकल असतो यामध्ये काय करायचं असतं, डिस्टन्स. आता डिस्टन्समध्ये मी तुम्हाला सगळ्यात महत्त्वाचं काय सांगितलेलं आहे की ही जी एक लाईन आहे, माझं पेनने आहे ही जी एक लाईन आहे, एक लाईनची व्हॅल्यू तुम्हाला मेन्शन करायची आहे. ती एक लाईनची व्हॅल्यू पॉईंटमध्ये नाही आली पाहिजे. मग आता हे किती दिलेलं आहे, अगोदर सांगितलं इथे किती दिलेलं आहे, 7, 12, 20. मग असं काय घेतलं तर बरोबर या लाईनची व्हॅल्यू, या जी एक लाईनची व्हॅल्यू आहे ती ही येऊ शकते, यानुसार ती व्हॅल्यू येऊ शकते. 7 जर इथं जर लाईनला 7 व्हॅल्यू द्यायची असेल तर हे जर आपण 10 घेतलं तर होईल का. बघा या ठिकाणी ही जर आपण 10 केलं तर 7 एका लाईनची व्हॅल्यू किती येईल, 1 होईल म्हणजे 7 येईल. पर 20 इथं 20 लिहिलं तर एका लाईनची व्हॅल्यू 12 पण येऊ शकते. बघा इथे एका लाईनची व्हॅल्यू 20 पण येऊ शकते. म्हणजे बरोबर ना, म्हणजे 10-10चं जर आपण डिस्टन्स ठेवलं तर काय होऊ शकतं, प्रत्येक लाईनला एक व्हॅल्यू मिळते. ती व्हॅल्यू एकदम फिक्स व्हॅल्यू असणार आहे, जी आपल्याला प्लॉटिंगसाठी खूप महत्त्वाची असणार आहे आणि आपली इझी जाणार आहे. तर अशीच व्हॅल्यू आपण घ्यायची असते. मग आपण काय करणार, इथे 10 घेणार, इथे 20, या पॉईंटला 1 सेंटीमीटरला 30, 40 असं घ्यायचं. आपण कुठपर्यंत घ्यावं लागणार आहे आपल्याला, आता 58 आहे म्हणजे 60पर्यंत किंवा 70पर्यंत आपण घेऊ शकतो, बरोबर ना. मग आता बघा आतमध्ये घ्या, पण मला लिहायला जागा नाही म्हणून मी थोडी इथे घेते. तुम्ही 50, 60, 70 इथपर्यंत घेऊयात आपण.
त्यानंतर आता बघा आता कसं करायचं आहे. या ठिकाणी इथं स्केल तुम्ही मेन्शन करून घ्या, इथं स्केल करून घ्या मेन्शन. ग्राफ प्लॉट करून घ्यायचा, स्केल लिहायचा, एक्स ॲक्सिस 1 सेंटीमीटर 5 सेकंड, वाय ॲक्सिस 1 सेंटीमीटर 10 मीटर पर 5 सेकंड्स असं येणार आहे या ठिकाणी. त्यानंतर आता बघा या ठिकाणी काय करायचं आहे तुम्हाला. आता कसं होणार आहे बघा. या ठिकाणी फर्स्ट काय आहे 0 0 ला 0 0च आहे. ते 0 0 आपण इथे जिथे इंटरसेक्ट करतो ते केला कव्हर. त्यानंतर 5 सेकंदला 7 मीटर जातात. मग आता 5 सेकंदला 7 मीटर जातात म्हणजे प्रत्येक लाईनची व्हॅल्यू आपली काय झालेली आहे 1 1 झालेली आहे. मग 7 कुठे येणार. हे 5 इथं झाले, हे 6 इथं झाले, 7 इथं झाले इथे. हा पॉईंट अगदी स्लाइट डिफरन्स दिसणार आहे यामध्ये, कारण व्हॅल्यू खूप जवळ आलेल्या आहेत या. नंतर काय आहे बघा 10 सेकंदला किती आहे. हे 10 सेकंद एक्स ॲक्सिस वरचे 12, वाय ॲक्सिस वरचे किती 12. हे 10 झाले इथपर्यंत 10. त्याच्यानंतर 1 आणि 2 खूप स्लाइट आहे बघा तुम्ही, ते स्लाइट डिफरन्स येणार याच्यात, खूप स्लाइट डिफरन्स दिसणार आहे तुम्हाला. 15 सेकंदला 20 बघा. इथं थोडासा तिरका झाला, असा झाला आणि इथं थोडासा तिरका झाला. थोडासाच फरक दिसणार आहे, फार नाही. 20 ला 30, 25 सेकंड्सला 41 म्हणजे ही 40 आणि पुढची एक लाईन 41. 30 ला 50 मीटर गेला, 30 ला 50 हे झाले इथे पूर्ण 50 इथेच आहे ना, इथे आला. त्याच्यानंतर 35 ला 58 ही प्रत्येक लाईनची व्हॅल्यू 1 1 मीटर आहे ना. मग 55, 56, 57, 58 इथं. आता बघा मित्रांनो दिसताना तुम्हाला कसं दिसतं, हे पूर्ण सेम दिसतं आहे का बघा. आता हे थोडंसं कसं गेलेलं. आता मी जर अशी स्केल पकडली, थोडंसं जबरदस्ती त्याला एकत्र आणण्याचा प्रयत्न करू नका तुम्ही. हे बघा अशी जर एक्झॅक्ट मी स्केल पकडली, हे बघा एक्झॅक्ट मी स्केल पकडली तर पेन्सिलने काढते मी, म्हणजे तुम्हाला परत हे बघा काही पॉइंट्स मिस होतात. आला का लक्षात. म्हणजे हा युनिफॉर्म आहे का, नाही आहे. हा युनिफॉर्म नाही बघा, हा तिरका जातो इकडं. म्हणजे हा नॉन युनिफॉर्म पेन्सिल यांनी काढायचाच नसतो मुळात, हा यांनी हातानेच काढायचा असतो. हा बघा हा कसा आहे, पहिला इथे जातो, मग थोडासा असा जातो, मग थोडासा असा जातो बघा. हा असा जातो, मग असा जातो. लक्षात येते ना. म्हणजे हा कसा जातोय, थोडासा असा कमी जास्त जातोय. लक्षात आला. हा झाला नॉन युनिफॉर्म. मित्रांनो तुम्ही ग्राफ काढताना एकदम व्यवस्थित काढायचे आहे. मी तुम्हाला फक्त शॉर्टमध्ये इथे समजावून सांगितलेले आहेत. तुम्ही एकदम व्यवस्थित पेन्सिलचा वगैरे यूज करून व्यवस्थित काढायचे आहेत. तर हे ग्राफ अशा पद्धतीने प्लॉट करत असतात. समजले असतील अशी आशा करते. पुन्हा नेक्स्ट पार्टमध्ये आपण बघूया ते वेलोसिटी ग्राफ वगैरे हे कसे मेन्शन करायचे, हे प्लॉटिंग कशी असते याची हे आपण बघूयात. चॅनल आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. आणि मित्रांनो आपले इतरही चॅनल आहेत ते सगळे डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. कृपया त्यांची लिंक फॉलो करा. आणि इंग्लिश ग्रामर लिंक दिलेली आहे. गोष्टी यशाच्या नावाचं एक चॅनल आहे, विद्यार्थ्यांसाठी आहे, ज्याच्यामध्ये मोटिवेशनल चॅनल आहे. आपण हे सगळे चॅनल सबस्क्राईब करू शकतात. रंगभजन संस्कृती, भजन रंग संस्कृती या सगळ्या चॅनलला एकदा व्हिजिट करा. आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. पुन्हा भेटू न्यू पार्टसोबत. तोपर्यंत स्वस्थ राहा, मस्त राहा, सुखी राहा, आनंदी राहा. धन्यवाद. मित्रांनो चॅप्टरचा रिमेनिंग पार्ट 4 मध्ये कव्हर करण्यात आलेला आहे. त्याची लिंक खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. कृपया ती फॉलो करावी. धन्यवाद.